पेमेंट आले आपले नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आजचा हा व्लॉग कशासाठी शूट केला आहे हे शॉर्ट जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की या महिन्यामध्ये आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आले. पेमेंटचा व्हिडिओ बनवायचा नव्हता बरं का, पण तुमच्या खूप कमेंट होते त्या जे अजून नवीन क्रिएटर आहेत त्यांच्या पण कमेंट येत होते खूप की ताई यूट्यूबच्या पेमेंटवर व्हिडिओ नक्की बनव. आणि पेमेंट जे आहे आपलं ते पहिलं पेमेंट दिवाळीतच आलं होतं. आणि दिवाळीत सणाची एवढी गडबड सुरू होती की आम्ही म्हणजे ठरवलं होतं पेमेंटचा परत नंतर की तुमच्या कमेंट बघून की व्हिडिओ शूट करू, पण आम्हाला झालंच नाही. आणि आता उद्या रोहिणी जाणार आहे म्हणून आज आम्ही शूट करायसाठी इथं आलोय तळ्यावरती. आणि आता पण खूप उशीर झालाय, कधी पण अंधार पडेल, त्यामुळे आम्हाला पटपट शूट करायचं आहे. कारण जास्त लांब नाही करणार व्हिडिओ, मुद्दे व्यवस्थित डायरेक्ट मुद्द्यावर येईल. तसं बघायला गेलं तर 6 महिन्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाकडे आल्यानंतर मी चॅनल चालू केलं होतं. एप्रिलमध्ये चालू केलं असेल ते पण. ताई खूप म्हणत होती कर तू चॅनल चालू, तुमच्या पण खूप कमेंट होत्या. जर तुम्ही माहीत असेल तर आपला ऑलरेडी पहिला एक चॅनल आहे पल्लवीज डेली ब्लॉग म्हणून, तर त्या चॅनलमुळे इकडे बरीच लोक मला ओळखत होती. आणि त्याच्यामुळे मला इकडे जास्त स्ट्रगल करायला लागलं नाही या चॅनलवर, त्यामुळे आपलं चॅनल तसं 2 महिन्यातच मॉनिटाईज झालं. आता मागच्या वेळी जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता मॉनिटायझेशनचा, तर त्यावेळेस बऱ्याच कमेंट आल्या की माझ्या यूट्यूबच्या प्रोफाईलवर जाऊन चेक केलं ना तर 2017चं जॉईनिंग दिसते. तर मी ॲक्च्युली चॅनल ओपन केलं होतं, पण ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओ मी टाकायला मागच्या 6 महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीपासून चालू केलं होतं. त्याच्यानंतर 2च महिन्यात आपलं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. त्याच्यानंतर एक 8-10 दिवसात आपला पिन आला होता ॲडसेन्सचा, आणि पिन येण्यासाठी मॉनिटाईज झाल्यानंतर $10 तुमचे यावे लागते. त्याच्यानंतर आपल्याला पिन येतो, आणि पिन आल्यानंतर $100 कंप्लीट झाल्यानंतर आपलं पेमेंट येतं. कमीत कमी $100 पाहिजे. 100च्या वर किती पण आले तरी चालतात. हां बरोबर. तर माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्या व्हिडिओला बऱ्याच अशा कमेंट आल्या की तुझं चॅनल मॉनिटाईज कोणत्या क्रायटेरियावर झाले. म्हणजे यासाठी 2 क्रायटेरिया आहे. एक आपल्याला 10 मिलियन शॉर्टला व्ह्यू पाहिजेत, ते पण 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात. आणि दुसरा क्रायटेरिया आपला होता की 4,000 तास वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे आणि 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालं पाहिजे. तर आपलं जे चॅनल मॉनिटाईज झाले तर हे 4,000 तास वॉच टाईम कंप्लीट झाला आपला, आणि त्याच्या 1,000 सबस्क्रायबर या क्रायटेरियावर आपलं चॅनल मॉनिटाईज झाले. आणि व्हिडिओचं जे वॉच टाईम असतं ना, लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ, जर आपण पहिल्यांदा म्हणजे आपण यूट्यूबचे व्हिडिओ आपण चालू केलेले असतात अपलोडला, आणि आपण बघतो की हा आपलं एवढं वॉच टाईम झाले की दोन्ही आपण एकत्र धरतो शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओचे. पण ज्यावेळेस काउंटचा वेळ येते ना तर त्यावेळेस फक्त लॉंग व्हिडिओचं वॉच टाईम आपलं काउंट केलं जातं, शॉर्ट व्हिडिओचं त्याच्यात ॲड केलं जात नाही. शॉर्ट व्हिडिओसाठी फक्त आपल्याला व्ह्यूज लागतात, जे की आता रोहिणीने सांगितलं की तुम्हाला 10 लाख व्ह्यू लागते, 10 मिलियन व्ह्यू लागतात 90 दिवसामध्ये. आणि लॉंग व्हिडिओसाठी तर आपल्याला 4,000 तास वॉच टाईम लागतोय. म्हणजे इन शॉर्टचा वॉच टाईम आपल्याला काउंट होत नाही. म्हणजे शॉर्टचा किती जर व्ह्यू आला तर, आणि हे माहीत नव्हतं आम्हाला. जेव्हा शॉर्टचं आमचं वॉच टाईम कव्हर झालं होतं आम्ही खुश होतो की जवळजवळ 15 दिवसातच आमचं चॅनल मॉनिटाईज होणार होतं. आणि नंतर आम्हाला कळलं की शॉर्टचा काउंट होणारच. मग त्याच्यानंतर मी मोठे व्हिडिओ टाकायला चालू केले. आधी तर वाटलेलं शॉर्टवर मॉनिटाईज होऊन जाईल. म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की ऑलरेडी आमचं चॅनल होतं आणि तुम्हाला अजून कसं माहीत नव्हतं की दोन्हीचा वॉच टाईम एकत्र होतोय असं. तर तसं काही नाही, कारण आत्ता सध्याचा जे शॉर्टचा क्रायटेरिया आहे ना त्याला 3 मिनिटाची शॉर्ट चालते. मग आम्हाला काय वाटलं की 3 मिनिटापर्यंतची शॉर्ट आहे म्हणल्यानंतर त्याचा वॉच टाईम काउंट केला जाईल असं वाटत होतं, पण तसं नाही. तो शॉर्टमध्ये जातोय. फक्त वॉच टाईम कव्हर करायसाठी आपल्याला लॉंग व्हिडिओ लागतात. वॉच टाईम, आणि तोच फक्त काउंट होतो. आणि शॉर्टवर चॅनल मॉनिटाईज करणं थोडं तसं अवघड आहे, कारण नवीन क्रिएटर असतो आपण आणि त्याला 10 मिलियन व्ह्यू लागतात 90 दिवसामध्ये. त्याच्यापेक्षा जर मला इकडं सोपं गेलं म्हणजे 4,000 तास वॉच टाईम कंप्लीट करणं. आणि ॲडसेन्सच्या पिनच्या रिलेटेड त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता, तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर नवीन क्रिएटर असेल त्यांना बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आणि मॉनिटायझेशनची पण काय प्रोसेस असेल तर त्याचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तर त्या दोन्हीच्या तुम्हाला लिंक मिळून जातील. तर तिथून तुम्हाला सगळी हवी ती इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला तिथून. बोल की. आता इथं मी जेव्हा उन्हाळ्या सुट्टीला यायच्या आधी 1-2-3 व्हिडिओ पुण्यातले पण शूट केले होते आणि ते टाकलेले, तर त्याला ओके व्ह्यू आले होते. आणि जेव्हा मी गावाकडे आले त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले यायला लागले, म्हणजे शेतातलं किंवा वातावरण चांगलं होतं त्यामुळे त्याला व्ह्यूज चांगले यायला लागले. नवीन चॅनलला त्या मनाने व्ह्यू चांगले होते, आणि ते एक मोटिवेशन असतं आपल्याला की व्ह्यूज चांगले येतात, हां ठीक आहे बनवा मग टाका. मग तेव्हापासून मी गॅप नाही घेतला, रोज व्हिडिओ टाकत राहिले, की आळस नाही केला व्हिडिओ टाकायचा. आणि त्याच्यानंतर
सुट्टी संपली आणि माझी पुण्याला जायची वेळ आली. नंतर आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता व्ह्यूज कमी येतील, म्हणजे लोकांना इकडं गावाकडचं आमची फॅमिली किंवा वातावरण बघायची सवय झाली होती आणि त्याच्यानंतर आता तिकडचं ॲक्सेप्ट करेल का नाही आपला ऑडियन्स असं वाटत होतं. पण तिकडे गेल्यावर पण अजून चांगले व्ह्यूज आले. म्हणजे माझी दोन्हीकडची लाईफ म्हणजे शहरातली आणि गावाकडची दोन्ही तुम्ही चांगले ॲक्सेप्ट केली म्हणजे ऑडियन्सनी, आणि त्याच्यामुळं आपले चॅनल चांगलं ग्रो झाले. आणि त्यासाठी खरं तर म्हणजे मी व्हिडिओ टाकत राहिले, पण तुमचं व्ह्यूज येणं, चांगल्या चांगल्या कमेंट येणं किंवा मला मोटिवेट करणं, तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले. आणि जर तुम्ही कमेंट केल्या नसत्या किंवा व्ह्यूज आले नसते तर कदाचित मी चॅनल मागेच बंद केलं असतं. व्ह्यूज चांगले येतात ते म्हणून टाकले, तर त्यासाठी सगळ्यात आधी तुमचं मनापासून आभार. आपण जेव्हा चॅनल नवीन ओपन करतो ना, तर आपल्याला नेगेटिव्ह कमेंटची सवय नसते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणतात तसं, प्रवृत्ती म्हणतो ना तसंच. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघायचं प्रत्येक व्यक्तीचा वेगळा अंदाज असतो. तर मग 100 कमेंटमध्ये एखादी निगेटिव्ह कमेंट येते. आणि जेव्हा पहिल्यांदा निगेटिव्ह कमेंट आले ना, मला थोडं हल्ल्यासारखं झालं होतं, थोडं इमोशनल पण झालं होतं. पण ऑलरेडी ताईचं चॅनल असल्यामुळे ताई मला नेहमी सांगायची एखादी कमेंट येते निगेटिव्ह, म्हणजे ते ॲक्सेप्ट करून आपण चालायचं. आणि एका कमेंटकडे लक्ष देण्यापेक्षा बाकीचे 100 कमेंटकडे लक्ष दिलेलं कधी पण चांगलं. म्हणजे हाताची 5 बोटं सारखी नसतात. आणि महत्त्वाचं म्हणजे कंटेंट बनवताना खूप विचारपूर्वक आपल्याला बनवायला लागतं बरं का. म्हणजे आता परवाचं रोहिणीने एक व्हिडिओ टाकला होता की कारळ्याच्या फुलाचा होता, आणि ॲक्च्युली ती बोलताना चुकून ती करडई म्हणली गेली. पण जे लोक आत्तापर्यंत कमेंट करत नव्हते ना, त्यांनी सुद्धा त्या दिवशी कमेंट केल्या. म्हणजे नेगेटिव्ह लगे उचलून घेतात ते आपल्याकडे असं. पण आपली तेवढी म्हणजे काय म्हणते मनाची तेवढी मानसिकता ठेवावी लागते की आपल्याला थोडंसं ह्यांना घेऊन पुढे जायला लागतंय, म्हणजे इग्नोर करून असं. हा, आणि बोलताना पण विचारपूर्वक बोलायला लागते. म्हणजे एखादी गोष्ट तोंडातून निघून जाते आणि काय वेळेस पुढचा व्यक्ती तीच पकडून बसतात. हा, पण आता त्या टायमिंग मध्ये असं नाही की कधीतरी म्हणजे माणूस म्हणलं की चुकतो, कुठेतरी चुका हे होतातच. पण आपले काही काही लोक असे असतात की तेवढीच आपली जी गोष्ट आहे ती उचलून धरतात वरती. हा बरं. आणि दुसरं म्हणजे भाषेवर आमच्या दोन्ही चॅनेलला पण ना खूप कमेंट आले. तुम्ही ह्याला हे म्हणला, तुम्ही त्याला ते म्हणला, चहा वाफाळलाच म्हणला, चहा उकळलाच म्हणला, अशा बऱ्याच कमेंट असतात. पण आम्ही आमची जशी भाषा आहे, आम्ही लहानपणापासून जसं वाढलोय ना तसंच बोलतोय. म्हणजे व्हिडिओ म्हणून फार सुशिक्षित बोलायचं किंवा असं पण नाही. किंवा मी आता गेली 10 वर्ष झाले मी पुण्यात राहते, पण माझी गावाकडची भाषा अजून पण चेंज झालेली नाही. जे आहे जसं आहे तसं आहे. म्हणजे बऱ्याचदा म्हणतात की तुम्ही तुमची भाषा जरा बदला, अजून म्हणजे छान वाटेल, किंवा कसली भाषा ही आमची पंढरपूरची भाषा आहे आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या भाषेचा. म्हणजे व्हिडिओसाठी आम्ही आमची भाषा नाही बदलू शकत. आणि रिअलिस्टिक व्हिडिओ असतो आपला, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काही एडिट केलेलं नसतं. जे जसं आहे तसे बरेच शब्द तुम्हाला गावंढळ वाटतील किंवा गावाकडचे. आता एक कमेंट आलते एका ताईची, म्हणजे मला त्यांना निगेटिव्ह नाही बोलायचं, स्वयंपाक म्हणायचं. आणि आमच्याकडे आम्ही स्वयंपाक केला असं तसं बोलायची सवय, आणि जसं आहे तसंच आम्ही दाखवतो आणि किंवा बोलतो. पण त्या असं दिखावा नसतो किंवा शो ऑफ नसतो. जी आमची साधी सिंपल लाईफ आहे जसं आहे तसंच दाखवतोय. पण चॅनल म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा मी चॅनल चालू केलं ना, त्यावेळेस म्हणजे असं झालं की लोक पण अशी होती की नावं ठेवणारी, म्हणजे जवळचीच होती आपली, की बाबा हा व्हिडिओज बनवते, असंच करते तसंच करते. पण आता कसं झालं की आपले सबस्क्रायबर जास्त वाढले, व्ह्यूज जास्त वाढले, बऱ्यापैकी जिथं जाईल तिथं आपल्याला लोक ओळखतात आता. आणि आता ज्यांनी आम्हाला नावं ठेवली ना की अशीच व्हिडिओ बनवते तसे, त्यांनी सगळ्यांनी युट्यूब चॅनल चालू केले का, तर आम्हाला मोटिवेशन धरून. म्हणजे ठीक आहे, त्यांचं चांगलं होतं, ठीक आहे, पण नावं ठेवणाऱ्यांनी सुद्धा चालू केले असं. आणि सुरुवातीला खरंच लय प्रॉब्लेम येते बरं का, आणि सपोर्ट असणं खरंच लय गरजेचं आहे. घरच्यांचा तर पहिल्यांदा पाहिजे, आणि मला पण तसंच झालं होतं. मला घरच्यांचा भरपूर सपोर्ट होता सगळ्यांचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं होतं की जेव्हा बाहेरची नावं ठेवतात आपली फॅमिली आपल्यासोबत खंबीर असते. तुम्ही करा, आम्ही आहे. म्हणजे शूट कॉन्टेंट घ्यायचं ना, सगळे रेडी असतात. म्हणजे असं नाही की कोण नाही म्हणते, कोण नागडोळ मुरगाळ, ते असं नाही. घरातले आमच्या छोट्या मेंबरपासून सगळ्यात मोठ्या मेंबरपर्यंत सगळे रेडी असतात. आणि व्हिडिओ बनवतोय म्हणून आम्ही घरातल्या कुठल्या कामात कॉम्प्रोमाइज करतो असं नाही. आम्ही घरातलं सगळं आधी प्रॉपर बघतोय आणि मग आम्ही आमचा छंद जोपासतोय. आणि आता त्यातून थोडेफार पैसे पण यायला चालू झालेत, त्याच्यामुळे अजून चांगलं वाटते. आणि दुसरं, आम्ही जेव्हा बाहेर जातो, म्हणजे ताई पंढरपूरला जाते किंवा मी पुण्यामध्ये कुठे जाते, तर त्यावेळेस आम्हाला अख्खी फॅमिली सगळी ओळखतात. म्हणजे जेव्हा ते म्हणतात ना, हा आम्ही व्हिडिओ बघतोय तुमचा, किंवा तुमची दोघींची जोडी खूप छान आहे, तुमची फॅमिली छान आहे, किंवा तुमच्या तिघी सासू सुना तुम्ही खूप छान आहे, ऐकायला खूप म्हणजे चांगलं वाटतं. एकदम असं मोटिवेट झाल्यासारखं वाटते की आपण जे काय करतो ते लोकांना आवडते. भले स्टार्टिंगला काही लोकांनी नावं ठेवली असू दे, पण आता तीच लोक चांगलेत व्हिडिओ किंवा काहीतरी शिकण्यासारखं असतं असं म्हणतात. त्यामुळे छान वाटतं असं. आणि एक कमेंट आली होती आमच्या पहिल्या चॅनलवरती की पैशासाठी तुम्ही तुमची पर्सनल लाईफ शेअर करताय म्हणून. तर पर्सनल लाईफ म्हणजे आमचं हे डेली रुटीनच आहे. म्हणजे असं काही वेगळं आहे का, व्हिडिओसाठी वेगळं काही करतोय असं पण काय, जे आहे जसं आहे आणि तुम्हाला पण ते आवडते. त्याच्यामुळं म्हणजे
असा आपला निगेटिव्ह कॉन्टेंट नसतो हे मला असे हा. म्हणले. बरेच असे युट्यूबर असतात की ते म्हणजे निगेटिव्ह टाकतात किंवा तुम्हाला पुढचाच व्हिडिओ बघून गेलं तरी तुम्हाला असं निगेटिव्हिटी यायला चालू होती किंवा थिंकिंग निगेटिव्ह यायला चालू. आमच्याकडे तसं काय नसतं ना, आम्ही सगळे मिळून मिसळून हसून खेळून राहतो. कदाचित बघितल्यानंतर तुम्हाला पण छान पॉझिटिव्ह असं वाटत असेल. आणि बऱ्याचदा असं पण होतं की तुम्ही म्हणता पैशासाठी तुम्ही करता किंवा काय, म्हणजे तसं तर आम्ही फक्त आमचे छंद छंद म्हणजे आम्हाला जोपासते. आवड आहे म्हणून आम्ही युट्यूब चालू केले. हा. पैशासाठी आम्ही चालू केलं नाही. आता हा. हीच आहे की ठीक आहे, मेहनत केली, आता यायला पण लागले, पण सुरुवात आम्ही करताना आमची आवड म्हणून किंवा आपली एक ओळख करावी म्हणून आम्ही चालू केलं होतं. हा, आणि पैशासाठी जर चॅनल आपण चालू केलं ना तर लवकर मॉनिटाईज नाही नाही होणार. होत. म्हणजे ते हा. निगेटिव्ह कॅप्शन द्यायचं, काही टायटल काही हा. पण द्यायचं, किंवा तुम्ही आमचे प्रत्येक व्हिडिओ चालून बघितलं तर कुठेच निगेटिव्ह कॅप्शन किंवा काहीच नाही दिसणार. जे जसं आहे तेच आहे. तसं. वाढवून चढवून सांगितलंय असं पण काही नाही. कारण म्हणजे फायनान्शियली आमचे नवरे चांगले कमवतात तर आम्हाला म्हणजे गरज नाही की पैशासाठी युट्यूब चालू YouTube करायचं. चालू तो एक छंद आहे म्हणून आम्ही युट्यूब चालू केले. ते पण सगळ्यांच्या इच्छेने. हा. आणि आतापर्यंत म्हणजे दोन्ही चॅनलवर जी कॉमन आम्हाला कमेंट येत होते त्याच्याबद्दल बोलले. आता माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी चॅनल ओपन केलं फक्त ताईमुळं. म्हणजे ऑलरेडी ताईचं चॅनल होतं. मी इथून गेले की बऱ्याच कमेंट यायच्या की रोहिणी नाही आहे व्हिडिओ किंवा रोहिणी. मग ताई नेहमी म्हणाय तू कर चालू, तू कर चालू. आणि मला नेहमी हिचा स्ट्रगल दिसायचा की आमच्या घरात इथं अजिबात रेंज नाही आहे. आणि मी इकडे का आले ना, बाहेर खिडकीत उन्हात उभं राहायचं, रेंज बघायची, एडिटिंग करायचं, घरात मुलांचं बघायचं, घरातली सगळी कामं बघायची. आणि मग मी इथनं गेले की मला वाटायचं मी पुण्यात असते, रेंज मला भरपूर असते, रेंजचा काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं एवढं सिच्युएशन खराब असून पण ताई त्यातनं व्हिडिओ टाकते. आणि ही गोष्ट मला नेहमी मोटिवेट करायची. आणि ही असा अभ्यास पण यूट्यूबचा अभ्यास करताना म्हणजे अल्गोरिदमचा अभ्यास करायला लागतो. तुम्हाला व्हिडिओ अपलोड कसे करायचे, एडिट कसे करायचे, व्ह्यूज वाढायसाठी काय करायचं, हे सगळं बघायला बऱ्याच वेळा हिला टाईम नसायचा ताईला. कारण घरातलं सगळं बघून रेंज नसायची. त्याच्यामुळे मी तिकडे पुण्यात त्याचा अभ्यास करून मग आमचं डिस्कशन राहायचं फोनवरती. आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की युट्यूबचा अभ्यास तर माझा सगळा झालाय पण स्टार्ट करायचं डेअरिंग माझ्यात नव्हतं. आणि मग जेव्हा ताईचं बोलणं व्हायचं ना, आणि हिचा स्ट्रगल व्हिडिओ अपलोड करताना तर मला नेहमी मोटिवेट करायचं की माझ्याकडे आहे हे सगळं, किंवा मला पुण्यात रेंज असते, मी करू शकते, पण मग मी करत नाही. मग परत तुमच्या कमेंट पण सारख्या यायला लागल्या. आणि मग ताईनं मोटिवेट केल्यामुळे मी चॅनल तर ओपन केलं. चॅनल ओपन केल्यानंतर पण इथं जेव्हा गावाकडचे व्हिडिओ चालू झाले त्यावेळेस आहोनी खूप सपोर्ट केला. म्हणजे प्रत्येक व्हिडिओसाठी कंटेंट कसा शोधायचा, किंवा व्हिडिओचा अँगल कसा घ्यायचा आहे, किंवा काही गोष्टी बोलताना कशा बोलायला पाहिजे, माझं काय चुकतंय, किंवा हे सगळं त्यांनी मला म्हणजे सांगितलं. आता कॅमेऱ्याच्या महाग असते, जास्त करून ते समोर नाही आहेत कॅमेऱ्याच्या, पण ह्या आपलं जे सक्सेस आहेत यूट्यूबर, ह्या दोघांचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये. जर्नी सांगण्यात खूप वेळ झाला, अंधार पडत आलाय. म्हटलं आता पेमेंट तर सांगावं तुमचं, आपले किती झाले ते. तर पेमेंट आपलं आले की आत्ताच्या सोन्याच्या रेट प्रमाणे 2 ग्रॅम सोनं मी घेऊ शकेल एवढं पेमेंट आलंय आता आपलं. आणि युट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की तुम्ही पेमेंट नाही सांगू शकत. तर त्यासाठी मी अशा कोडिंगमध्ये सांगितले, तर तुम्ही कॅल्क्युलेट करून समजून घ्याल ती आशा करते मी. आणि दुसरं म्हणजे $100 वरतीच पेमेंट येते. मग तसं बघायला गेलं तर माझं पेमेंट मागच्या महिन्यातच आलं असतं, पण मागच्या 1 महिनाभर मी व्हिडिओ टाकले नाहीत कारण माझे काका एक्सपायर झाले होते. आणि त्यावेळेस काय म्हणजे मनस्थिती पण नव्हती व्हिडिओ टाकायची. तर तेव्हा माझे $99 झालते, फक्त $1 कमी होता, त्याच्यामुळे ते पेमेंट आलं नाही. मग आता तेच आता $99 आले होते, 100 झाल्याशिवाय पेमेंट निघत नाही, त्यामुळे त्या महिन्यात काही पेमेंट आलं नाही. त्यामुळे 1 महिना अजून वाढला आणि त्याचं पण सगळं काउंट पेमेंट झालं. पुन्हा ॲफिलिएटचं पण बरेच अमाऊंट आपल्याला ॲड झाली, त्याच्यामध्ये डॉलर ॲड झाले. आणि असं सगळं मिळून आपल्याला आत्ताच्या रेटनं मी 2 ग्रॅम सोनं घेऊ शकते ना, एवढं पेमेंट आले आपल्याला. आणि बऱ्याचदा तुम्ही विचारता की ताई व्हिडिओच्या वरती तुम्ही एक म्हणजे इमेज लावलेली असते ते काय, तर ते शॉर्टच्या वरती, शॉर्ट व्हिडिओच्या वरती, तर ते ॲफिलिएट प्रोग्राम नसतं. आणि नॉर्मली ते 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण ते प्रोग्राम जॉईन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये युट्यूब, आता फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि नायका आणि पर्पल असे 4 ऍड केलेले आहेत ना. 4 ऍप मधनं आपण मार्केटिंग करू शकतो. म्हणजे तो व्हिडिओच्या साईडला जे आयकॉन दिसतं ना त्याच्यावर क्लिक करून जर तुम्ही प्रोडक्ट बाय केलं ना तर त्याचं पण अर्निंग होत असतं, क्रिएटरला कमिशन भेटतं क्रिएटरला. आणि ते ॲफिलिएटचं आणि आत्ताचं युट्यूबचं पेमेंट असं दोन्ही एकत्र मिळून मग ह्यावेळेस जरा जास्त पेमेंट आलं, पहिलं पेमेंट. पेमेंट.
आणि त्याच्या ह्याच्यानंतर पण आपले व्ह्यूज अजून चांगले राहिले आणि तसे आता आपले दिवाळीपासून अजून चांगले व्ह्यूज झाले दोन्ही चॅनेलवरती. तर ब्रँड कोलॅबरेशन भेटू शकतं आपल्याला, प्रमोशन भेटू शकतं, त्याचं पण अर्निंग पुढे जाऊन होऊ शकतं. मग ते पण मी माझ्या पुढची जर्नी आमची जशी येईल, जसे जसे अनुभव येईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता प्रमोशनचं म्हणाल तर आपल्या दोन्ही चॅनेलला शॉर्टला व्ह्यूज चांगले आहेत, तर त्याच्यावरती पण दोन प्रमोशन आहेत की ज्याचे बोलणं चालू आहे आता. काम चालू आहे. मग पुढे जाऊन त्याचं पण अर्निंग होईल. पण त्यावेळेस आमच्या दोन्ही चॅनेलवर आम्हाला काय एक्सपिरियन्स आला तर ते त्यावेळेस आम्ही शेअर करेनच. आणि प्रमोशन तुम्हाला मिळण्यासाठी म्हणजे आपल्या शॉर्टला कमीत कमी 1 लाख व्ह्यू पाहिजेत. त्यावेळेस ब्रँड तुमच्याकडे स्वतः येतं प्रमोशन घेऊन. आणि आता सध्या मग आता आमच्या दोन्ही चॅनेलचे व्ह्यूज चांगले असल्यामुळे सध्या त्याच्यावर काम चालू आहे. तर ते एक्सपिरियन्स म्हणलं तसं रोहिणी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. हा म्हणजे प्रमोशन येईल राहील तो पुढचा भाग. आम्ही तिथपर्यंत कॅपेबल तर झालोय ह्याच्या आम्हाला खुशी आहे. आणि महत्वाचं म्हणजे युट्यूब म्हणजे आतापर्यंत असं की युट्यूबचं तुम्हाला जेवढं पेमेंट येतं ना त्याच्यापेक्षा म्हणजे 2 पटीनं जास्त तुम्ही प्रमोशनवर कमवू शकता. म्हणजे एवढं प्रमोशन मधून भेटतं तुम्हाला मंथली. व्हिडिओ बनवणं म्हणजे आता सध्या कसं तुम्ही जॉब तर करता 8 तास, तसं आम्हाला कसं आहे म्हणजे घरच सांभाळायचं, मुलं सांभाळायची, सगळं बघून आम्ही ते करतो. आणि जॉब करत असाल तर ऍटलिस्ट तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी तर मिळेल, पण इथं आम्हाला सुट्टी सुद्धा नसते तेवढी सुद्धा. हा आणि जेवढं तिकडे फसला होता ना तुम्ही 8 तास जॉब करण्यात, तुम्ही घरातून निघून जाणं येणं किंवा 8 तास असे जवळजवळ आपले 11-12 तास तर जातातच ह्याच्यामध्ये. तर त्याच्यापेक्षा त्या तर अर्धाच वेळ आपल्याला युट्यूबला द्यायचा आहे रोज. मग तेवढा वेळ जर चांगला युट्यूबसाठी दिला तर नक्की रिझल्ट चांगला येईल आपल्याला. म्हणजे त्यातनं आपल्याला काय ना काय चांगलं भेटेल. फक्त आळस करायचा नाही किंवा एकदा व्हिडिओ टाकला किंवा त्याला व्ह्यूज कमी आले म्हणून डिमोटिवेट व्हायचं नाही. व्ह्यूजकडे लक्ष द्यायचं नाही, कन्सिस्टन्सी ठेवायची, कंटिन्यू टाकायचं. आणि थोडा अभ्यास पण ठेवायचा साईडला. म्हणजे कुठलाही टॉपिक म्हणजे काही घेतले तुम्ही आणि अपलोड केले असं नाही, थोडं त्याच्या मागं कंटेंट शोधणं किंवा व्हिडिओ एडिट करणं, अपलोड करणं, टायटल थंबनेल व्यवस्थित देणं किंवा आपल्याला येणाऱ्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं. म्हणजे आपण पुढच्या व्यक्तीसोबत कनेक्टेड राहतो, तर ते परत कमेंट करतात, मग आपण कनेक्ट राहतो त्याच्यासोबत. तर हे सगळं पण खूप महत्त्वाचं आहे या जर्नीमध्ये आपल्याला. आणि अल्गोरिदम सेट व्हायला ह्या गोष्टी खूप मदत करतात तसं. हां. आणि आता काही कॉमन कमेंट्स येतात आमच्या दोन्ही चॅनेलवरती, तर एखाद्या दिवशी त्यांची कमेंट नाही आली तरी आम्हाला मिसिंग वाटते. म्हणजे ते आमची घरातलीच लोक आहेत, आज व्हिडिओ बघितला, असं बोलले तसं बोलले असं आम्हाला वाटतं. म्हणजे काही कॉमन कमेंट असतात आमच्या त्या. म्हणजे अशी काही आपली युट्यूबचे म्हणजे आपली लोक आहेत ना की त्यांचे म्हणजे दोन्ही चॅनलवरती सेम कमेंट त्यांनी केलेले असते आणि आम्हाला रोज त्यांचं नाव बघायची सवय झालेली असते. आणि एखाद्या दिवशी जरी त्यांची कमेंट नाही ना आली तर असं वाटतं हा त्यांची कमेंट आली नाही. मग परत असं पण विचारतो की सगळं व्यवस्थित असेल ना, आज त्यांची का कमेंट आली नाही, त्यांनी व्हिडिओ बघितला नसेल का, असं बरेचसे प्रश्न येऊन जातात. म्हणजे व्हिडिओमुळे ना आम्ही तुमच्यासोबत पण इतकं कनेक्ट होऊन गेलोय ना की आम्हालाच कळलं ना की एवढं कनेक्शन कधी झालं. हा, त्या कमेंटमुळे कनेक्शन झाले की तुम्ही प्रश्न विचारले, आम्ही कमेंट मध्ये रिप्लाय दिला, असं वाटतं आपण व्हॉट्सअपवरती चॅट करतोय त्यांनी आणि आपण. आणि आम्ही लांब जरी असलं तर कॉलवर आमचं राहते की अरे आज त्यांची कमेंट आली नाही, 4 दिवस झाले त्यांची कमेंट नाही आली किंवा असेल नाही व्यवस्थित किंवा काय असं. तसं तर आमचं पण चॅनल ग्रोईंगच आहे, पण तरी पण नवीन युट्यूबरसाठी सांगते की कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. म्हणजे रोज व्हिडिओ त्याच टायमिंगला टाकणं ते एक महत्त्वाचं आहे. आणि जसं आहे रिअलिस्टिक राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ब्लॉगिंग करतोय, कधी ना कधी खरी गोष्ट लोकांना कळते. म्हणजे आज मी असंच बोलले तसंच बोलले किंवा अशी म्हटली किंवा तुमचं नेचरच नाही, तुमचं नाही का वागणं वेगळं वाटतं आणि तुमचं बोलणं वेगळं वाटतं, असं पण नाही वाटलं पाहिजे. रिअलिस्टिक वाटलं पाहिजे ब्लॉगिंगमध्ये. आणि कधी कधी व्ह्यूज कमी येतात. म्हणजे आमचं सुद्धा होतं काय काय व्हिडिओला जास्त व्ह्यूज असतात आणि काय कायला खूप कमी असतात. आणि त्याच्यामुळे ना असं डिमोटिवेट होऊन जायचं नाही की आपले व्ह्यूज कमी आले मग आता टाकू की नको. म्हणजे बऱ्याचदा आम्हाला सुद्धा अजून होतं तसं, पण लक्ष नाही द्यायचं. बाकीचे ज्या व्हिडिओचे व्ह्यू वाढलेत ना त्याच्याकडे बघायचं आणि पुढं आपण व्हिडिओ टाकत राहायचं. म्हणजे एकूण काय मेहनत करा, तुम्हाला म्हणजे यश मिळणार. हा, फळ भेटणार असं होऊच शकत नाही. म्हणजे युट्यूब काय म्हणतात लक चालतं हे नाही. जे कंटिन्यू आणि प्रॉपर अभ्यास करून मेहनत करताना त्यांना सक्सेस म्हणजे भेटतच. आता खूप वेळ झाला, आम्ही आलो होतो उजेडचा, आता अंधार पडलाय आणि व्हिडिओची क्वालिटी थोडी कमी जास्त झाली असेल ते आशा करते की तुम्ही तसं समजून घ्याल. कारण मी उद्या जाणार आहे आणि हा व्हिडिओ आम्हाला सोबत शूट करायचा होता, म्हणून हा व्हिडिओ अंधार पडलाय तरी पण इथं शेततळ्यावर बसून चाललोय शूट करायचा. तर आताच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला आमची युट्यूबची सगळी जर्नी आणि आपलं पेमेंट किती आलं हे सगळं डिटेलमध्ये सांगितले. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
हा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक कमेंटला आपल्याकडून रिप्लाय जातो दोन्ही चॅनेलवरती. तर काय कसं वाटलं, अजून काही प्रश्न असतील काय, सगळं कमेंटमध्ये विचारा. आणि आणि कधी कधी रिप्लाय पुढं मागे झाला तरी मी समजून घ्या. हा, घरात काम असतात, मुलं असतात, हा. सणवार असतात, तर कधी मागे पुढे होतं, हा, पण तरी- 100% रिप्लाय येतोच. 1-2 दिवसात म्हणजे ट्राय करतो आम्ही वेळच्या वेळी रिप्लाय द्यायचा, पण कधी कधी मागं पुढं होऊन जातं. हा. पण तेवढं तुम्ही समजून घ्या. हा, आणि अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. त्याच्यावर Q&A पण येईल लवकरच, आणि मग तुम्हाला त्याचे आन्सर पण भेटतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.